तर हाय फ्रेंड्स, तर विशालीच्या किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बटर चिकन। तर हे मी अर्धा किलो चिकन घेतले आहे। तर आपण आता सुरुवात करूया। तर सर्वप्रथम आपण त्यामध्ये हे 2 चमचे दही टाकून घेऊया आणि हे मसाले घेतले आहे मी, धना पावडर, लाल मिरची पावडर, मीठ आणि हा गरम मसाला आहे तो आपण यामध्ये टाकून घेऊया। त्यामध्ये आपण अद्रक लसूणची 2 चमचे पेस्ट टाकून घेऊया आणि आपण आता हे चांगलं मॅरिनेट करून घेऊया। तर मी आता हे त्याला चांगलं चोळून घेतले आहे। आपण आता पॅन मध्ये त्याला फ्राय करून घेऊया। आता आपण त्यामध्ये 3 टेबलस्पून तेल टाकून घेऊया। आणि आता हे चिकन आपण त्यामध्ये सोडून घेऊया। तर बघा आता मी हे सगळं पॅन मध्ये टाकून घेतले आहे। आपण आता हे फ्राय करून घेऊया। तर बघा हे आपलं आता फ्राय करून झाले आहे। आपण हे आता काढून घेऊया। आता आपण पुढची तयारी करून घेऊया। त्यामध्ये आपण आता थोडंसं तेल टाकूया, 1 टेबलस्पून। आणि हे मसाले घेतले आहे मी, बघा हे 3 मध्यम आकाराचे कांदे आहेत, हे 3 टोमॅटो आहेत, हे कोथिंबीरीच्या काड्या आहेत आणि हे 2 इंच अद्रक आहे आणि ह्या 25 ते 30 लसणाच्या पाकळ्या आहेत। त्या आपण हे त्यामध्ये टाकूया आणि फ्राय करून घेऊया। हे 10-12 काजू घेतले आहेत, ते आपण यामध्ये टाकूया आणि थोडं फ्राय करून घेऊया। बघा आपण हे असं चांगलं परतून घेतले आहे 5-6 मिनिटं। आता आपण हे गार झालं की ह्याला एक फाईन पेस्ट करून घेऊया। आता हा मी पॅन ठेवला आहे, या पॅन मध्ये आपण बटर चिकन बनवणार आहे। हे आपण आता त्यामध्ये बटर टाकून घेऊया। आता आपलं आता बटर वितळलं आहे, त्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकून घेऊया। तेजपत्ता आहे, काली मिरी, 2 विलायची, स्टारफूल, थोडासा जिरे, 2 लवंगा घेतलेले आहे, आपण हे मध्ये टाकून घेऊया। आपण वाटणात नाही टाकले, कारण वाटणात टाकल्यावर खूप स्ट्रॉंग फ्लेवर येतो खडे मसाल्यांचा। आपण ह्याच्यात टाकलं थोडा कमी फ्लेवर, म्हणजे जेवढा पाहिजे तेवढाच येतो, म्हणून मी ह्याच्यातच टाकत आहे। आता आपण मग अशी तो मसाला परतून घेतला होता, तो त्याची मी एकदम फाईन पेस्ट करून घेतली आहे, ती आपण यामध्ये टाकून घेऊया आणि तेलामध्ये थोडी परतून घेऊया। बघा आपला असा मसाला परतून झाला आहे, मसाल्याने पॅन सोडला आहे, म्हणजे आपला असा चांगला मसाला आपण परतून घेतला हा 5-6 मिनिटं। आता आपण त्यामध्ये हे सुके मसाले टाकून घेऊया। मिरची पावडर आहे, गरम मसाला, धना पावडर, हळद आपण ह्यामध्ये टाकून घेऊया आणि हे चांगलं परतून घेऊया। तर बघा आता आपला हा परतून झाला आहे मसाला। आता त्यामध्ये आपण हे फ्राय केलेलं आपण चिकन टाकून घेऊया आणि यामध्ये आपण आपल्याला जशी ग्रेव्ही पातळ आणि घट्ट हवी आहे तसं आपण आता त्यामध्ये पाणी टाकून घेऊया। इकडे मी 1 ग्लास गरम पाणी करायला ठेवलं होतं, हे आपण यामध्ये टाकून घेऊया। आणि चवीप्रमाणे आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेऊया। आपण त्यामध्ये आता थोडी कसुरी मेथी टाकून घेऊया। पण त्याच्यावर थोडासा किचन किंग मसाला टाकून घेऊया आणि हे 5 ते 10 मिनिटांसाठी ही ग्रेव्ही आता शिजवून घेऊया। तर आपण आता त्यामध्ये वरतून थोडंसं बटर टाकून घेऊया, थोडीशी फ्रेश क्रीम टाकून घेऊया
आपली बघा अशी भाजी तयार आहे. आता आपण ती सर्व करून घेऊया. तर बघा अशी बटर चिकन रेसिपी आपली तयार आहे. त्यासोबत मी हे बटर नान बनवलेले आहेत. तर तुम्ही ही भातासोबत, बटर नानसोबत किंवा भाकरी चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.